आळूवडी खाल्ल्यावर घसा खवखवतो म्हणून तुम्ही आळूवडी खाणं टाळता का? मग आजची ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. रेसिपी इतकी छान की सगळ्यांनी आवडीने खाल्ली. चला तर मग माझ्या पद्धतीने आळूवडी कशी बनवायची ते पाहूया. सर्वप्रथम मी आळूची पाने स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर पानांच्या मागच्या बाजूच्या असणाऱ्या जाड शिरा हलक्या हाताने काढून घेतल्या. यामुळे पाने नीट दुमटली जातात आणि वडी पण छान बनते. यानंतर एका भांड्यात चिंच आणि गूळ भिजत ठेवला. काही वेळाने तो मिक्सरमधून बारीक करून काढून घेतला. चिंच आणि गुळामुळे आळूवडीला आंबट गोड चव येते आणि घशाला खवखव होत नाही. आता मसाल्याचे वाटण तयार करूया. त्यासाठी सुके खोबरे, जिरे, 6 मिरच्या, लसूण, पांढरे तीळ, कढीपत्ता मिक्सरमध्ये घालून छान बारीक पेस्ट करून घेतली. एका मोठ्या बाउलमध्ये अर्धी प्लेट तांदळाचे पीठ आणि 1 प्लेट बेसन घेतले. त्यामध्ये तयार केलेले वाटण घातले. त्यानंतर चिंच गुळाचे पाणी घातले. आता त्यात स्पेशल घाटी मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण एकजीव करून घेतलं. गरजेनुसार थोडं पाणी घालून घट्टसर बॅटर बनवून घेतलं. आता आळूवडी बांधण्याची वेळ झाली. पाटावर एक आळूचे पान ठेवले आणि त्या पाटावर तयार केलेल्या बॅटरचा पातळ थर लावला. त्यानंतर दुसरे पान ठेवून पुन्हा बॅटर लावले. अशा प्रकारे एकूण 5 पाने एकावर एक ठेवून प्रत्येकावर बॅटरचा थर दिला. Up late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways. Grab my shades and hit the streets, no plan, chasing vibes like seashells in the sand. Radio hums a tune I can't name. Crooked smiles, crashing waves, no shame. सर्व पाने व्यवस्थित लावून झाल्यानंतर दोन्ही बाजूने आत दुमटून घट्ट रोल तयार करून घेतला. रोल जितका घट्ट असेल तितक्या वड्या सुंदर दिसतात. यानंतर तयार रोलला वाफेवर चांगले शिजवून घेतले. साधारण 25 ते 30 मिनिटे वाफ दिली. रोल पूर्ण थंड झाल्यावर त्यांचे मध्यम काप केले. आता तव्यामध्ये थोडेसे तेल गरम करून घेतले. हे काप हलके परतून घेतले. त्यामुळे वडी बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ होते. Every
बस आपली खमंग चविष्ट आणि पारंपरिक आळूवडी तयार. Woke up late. या रेसिपीमध्ये चिंच आणि गूळ वापरल्यामुळे चव अप्रतिम लागते आणि आळूच्या पानांमुळे घशाला होणारी खवखव कमी होते. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या लाईफ ऑफ काजल चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नंतर अशा छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. Crooked smiles, crashing waves, no shame. Flip my phone, toss it in my bag.